मित्रांनो, पुराणातील एका कथेपासून आजच्या सहलीची सुरुवात करूयात. समुद्र मंथनामध्ये 14 रत्ने निघाली. त्यापैकी अमृत हे रत्न देवाच्या वाट्याला आले. नेवासे या ठिकाणी रांगेत उभे राहून देव अमृत प्राशन करीत होते. ह्या रांगेत राहू नावाचा एक दानव वेश पालटून आला व त्याने अमृत प्राशन केले. ही बातमी जेव्हा भगवान विष्णूंना समजली तेव्हा त्यांनी त्याचे शिर धडावेगळे केले. राहूचे धड जिथे पडले ते ठिकाण राहुरी या नावाने ओळखले जाऊ लागले. तर शिर उडून पर्वतावर पडले. तो पर्वत रतनगड या नावाने ओळखला जातो. त्याच्या कंठातून निघालेली अमृताची धार गडावरून वाहू लागली. त्या धारेचे रूपांतर नदीमध्ये झाले व तिला अमृतवाहिनी या नावाने ओळखले जाऊ लागले. हीच अमृतवाहिनी नदी आज प्रवरा नदी या नावाने ओळखली जाते. पुण्याहून नाशिक महामार्गावरील संगमनेर गाठावे. तिथून पुढे अकोले, राजूर व भंडारदऱ्याच्या पायथ्याचे गाव शेंडी असा हा मार्ग आहे. मुंबईकडून येत असल्यास इगतपुरीहून शेंडी गावाकडे येऊ शकतो. शेंडीहून रतनवाडी गाठण्यासाठी एकतर भंडारदरा जलाशयामधून मार्ग आहे, त्यासाठी मुर्शेतला जाऊन होडी पकडायची, नाहीतर ओबडधोबड रस्त्याने आपण शेंडीतून रतनवाडीला पोहोचू शकतो. सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील एक अनमोल रत्न म्हणजे रतनगड. भंडारदरा धरणाच्या मुलखातील बुलंद आणि बेलाग असा हा किल्ला. अहमदनगर व नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर सह्याद्रीच्या डोंगर रांगा पसरलेल्या आहेत. ह्यामध्ये महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर असलेले कळसुबाई ही एक डोंगर रांग आहे. या डोंगर रांगेच्या दक्षिणेकडे रतनगड किल्ला आहे. वरती रतनगड. आम्ही आता गडाच्या मध्यावरती आलेलो आहे. सकाळी 7:30ला हा ट्रेक चालू केला. आत्ता 1 तास झाला आहे आम्हाला. खड्या चढणीचा मधला बॅच सध्या सुरू आहे. किल्ले रतनगड. रतनवाडीहून गडावर जाणारा मार्ग घनदाट जंगलातून जातो. स्थानिक वाटाड्या सोबत घेणे चांगले. साधारण 2 तासाच्या पायपिटीनंतर आपण लोखंडी शिड्यांपाशी येऊन पोहोचतो. तिथे 5 लोखंडी शिड्या आहेत. मजा आहे बघ. किल्ले गडावरील लोखंडी शिडी नंबर 3. शिडी नंबर 4. शिड्यांचा थरार अनुभवायचा आणि आपण गडाच्या पहिल्या दरवाजाजवळ येऊन पोहोचतो. त्याला गणेश दरवाजा असे संबोधतात. या दरवाजाजवळ एक गुहा आहे. तिथे रत्नादेवीचे मंदिर आहे. ते म्हणतात की रत्नाबाई, कात्राबाई व कळसुबाई या 3 बहिणी, त्यांची नावे 3 डोंगरांना दिली. गणेश दरवाजातून आत प्रवेश केला की
अजस्त्र अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपले स्वागत करतात. कात्राबाईचा डोंगर, कडेलोट पॉइंट, उजवीकडे राणीचा हुडा हा बुरुज व खाली पाण्याने तुडुंब भरलेली कातळ टाकी, रानफुलांचे पसरलेले गालीचे, ही सर्व वाट पुढे सांदनदरीच्या बाजूने नेढ्याकडे जाते. नेढ्यावरचा भन्नाट वारा, नीरव शांतता व चारी बाजूचे सृष्टी सौंदर्य बघून मन तृप्त होते. इथून भंडारदरा धरणाचे जलाशय, घनचक्करचे पठार, आजोबा पर्वत, कळसुबाई मस्त व शेजारी भारी आहे. रतनगडाचा फुटा ह्या सर्व गोष्टी निहाळत साधारण 2 तासाच्या गडावरील भटकंतीनंतर परतीची वाट धरावी. रतनवाडीला 8व्या शतकातील झांज राजाने बांधलेले अप्रतिम अमृतेश्वर मंदिर आहे. त्या शेजारी सुंदर अशी पुष्करणी आहे. तिला स्थानिक लोक विष्णू तीर्थ म्हणून ओळखतात. मित्रांनो, हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. आणि हो, सबस्क्राईब केले नसेल तर करायला विसरू नका. धन्यवाद.